नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय भूमी सुपोषण व संरक्षण अभियान निमित्ताने आयोजित या वेबिनार मालिकेमध्ये मी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 3 भागांमध्ये आपण जमिनीवर रासायनिक खते, औषधे व बुरशीनाशके यांचे होणारे दुष्परिणाम, बांधबंदिस्ती, शेतीची मशागत, बैलचलित मशागतीचे फायदे, मानवचलित मशागतीची उपकरणे, तसेच ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब याचा वापर, याचा उपयोग व याची कमतरता का झाली या सगळ्याचा आपण अभ्यास मागील 3 सत्रांमध्ये केलेला आहे। या सत्रामध्ये आपण ह्या सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर ज्या आधारे आपली शेती 10,000 वर्षापासून होत आहे त्या जंतुनाम जीवनम कृषी या विषयाचा आपण आज विचार करणार आहोत। आपली शेती ही मित्रांनो जीवाणू करतात। हे कोणते जीवाणू आहेत, हे कोणत्या मित्र बुरशी आहेत ते आज आपल्याला, जरी आम्ही आदली 10,000 वर्षापासून त्यांच्या आधारे शेती करत असलो तरी शास्त्रज्ञांनी गेल्या 15 वर्षांमध्ये त्यांचा हळूहळू एकेकाचा शोध लावत त्या आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आज आपण त्या मित्र बुरशी आणि जीवाणू यांचा वापर कसा करायचा व त्यांचा वापर केल्या सोप्या पद्धतीने करण्यासाठी ते कसे उपलब्ध होतात किंवा त्यांचं कल्चर कसं तयार करायचं या सगळ्याचा अभ्यास आपण करणार आहोत। त्याचबरोबर जीवामृत, अमृत पाणी, वेस्ट डिकंपोजर यांचा देखील अभ्यास आणि त्यांचा उपयोग कसा करायचा, त्यांचा कसा उपयोग आहे या सगळ्यांचा आपण सखोल चर्चा आज करणार आहोत। मित्रांनो, गेल्या वेळेस पण मी आपणास सुचवले होते की कोणालाही काही शंका असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाईप करावा किंवा त्या वक्त्याच्या नावाखाली त्याचा फोन नंबर येईल, मोबाईल नंबर, त्यांना देखील आपण फोन करून प्रश्न विचारू शकता। धन्यवाद। नमस्कार। भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान पूर्ण देशभरामध्ये चालू आहे। आपल्या देवगिरी प्रांतातही आपण सर्व शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचा हेतूने विविध माध्यमातून पोहोचतोय। याचाच एक भाग म्हणून आपण देवगिरी प्रांतामध्ये वेबिनार सुरू केलेला आहे। या वेबिनारमध्ये 3 वेगवेगळ्या विषयाची मांडणी याच्या आधी झालेली आहे। 4थ्या विषयाची मांडणी करण्यासाठी जे वक्ते आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। त्यांचं नाव आहे श्री राजेंद्र आत्माराम नलावडे। राजेंद्रजी बाजार सावंगी या ठिकाणी राहतात। औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात बाजार सावंगी आहे। 1992 मध्ये BSc ॲग्री झालं। 4 वर्ष पैठण तालुक्यात बिडकीन या ठिकाणी नोकरी केली। नोकरी करत असताना 150 एकर फळ लागवड या विषयामध्ये काम केलं। त्याच्यानंतर औरंगाबाद शहरातील हायकोर्ट परिसरामध्ये हिरवळ वाढवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। 1998 पासून विषमुक्त शेती करतात। मधल्या काळात विषमुक्त शेतीमध्ये काही अवधान आली, पण गेली 4 वर्ष ते विषमुक्त शेती उत्तम पद्धतीने करतायत। भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री राहिलेले आहेत। त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेत। यातच महाराष्ट्र शासनाचा 2001 चा शेतीनिष्ठ शेतकरी असा पुरस्कार मिळालेला आहे। 2021 चा मराठी विज्ञान परिषदेने त्यांना पर्यावरण पुरस्कार दिलेला आहे। सध्या त्यांच्याकडे महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान ही ग्राम विकास विषयात काम करणारी संस्था आहे। त्याचा संचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। आज ते आपल्या विषयाची मांडणी करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विषयाची मांडणी करावी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भूमी सुपोषण अभियानांतर्गत आजचा जो विषय आहे तर जमिनीत जीवाणूंची वाढ, जीवाणू संवर्धक वापर यासाठी जीवामृत, अमृत पाणी, वेस्ट डिकंपोजर, गोकृपा अमृत, उपयुक्त बुरशी, जीवाणू, मित्रकीड या सर्वांचा विचार करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। आपण भूमीची सुपोषकता या विषयावर जे विचार करतो आहोत तर ह्या विचार करण्यासाठी जी आपल्यावर ते वेळ आलेली आहे, यामध्ये आज आपण रासायनिक शेतीचे अनेक प्रयोग या भूमीवरती केलेले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, रासायनिक औषधं, बुरशीनाशक यांचा भडीमार केला
आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या जमिनीमध्ये जी पूर्वजांनी आपल्याला जी सुपीकता दिली होती, म्हणजेच जीवाणूंचं जे कोट्यावधी, एक मुठभर जर माती घेतली तर त्यामध्ये कोट्यावधी हे सूक्ष्मजीव असायचे. पण आज तशी परिस्थिती नाहीये. अतिशय ह्या रासायनिकच्या भडीमारामुळे सूक्ष्मजीवांची सगळी नष्ट झालेली आहेत आणि आपल्याला जमीन चोपण, कडक आणि नांगरताना मोठारी ढेकळं अशी स्वरूपामध्ये आपण स्थिती आणलेली आहे. यामधून आपल्याला आता परत भूमी सुपोषित करायची आहे. म्हणजे या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्याला पुढे जाण्याची आज आवश्यकता आहे. ते आपण त्यासाठी आपण जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये विचार करताना आपण एका विषयाचा आपण विचार करूया. तर जंतूनाम जीवनम कृषी, म्हणजे शेती ही केवळ ट्रॅक्टर, अन्य मशागत किंवा बैल अवजार यानेच होते किंवा शेण गोमूत्र यानेच होते असं नाही. तर प्रत्यक्ष जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तेच खरी शेती करतात. हे तुम्हाला एखाद्या वेळेस थोडंसं म्हणजे वेगळं वाटेल, पण आजची स्थिती तशीच आहे की या सगळं जे काही उपलब्ध निविष्ठ आपण जमिनीमध्ये एक तर निसर्ग देतो आणि आपण टाकतो, पण त्या पिकांना उपलब्ध फॉर्मॅटमध्ये ज्या याच्यामध्ये पाहिजे ते उपलब्ध त्या फॉर्मॅटमध्ये करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात. हे आपल्याला एकदा निश्चित पहिले त्याचं भूमिका आपल्याला ठाम करायला म्हणजे केली पाहिजे मनाने, की आपण शेती करतो, आपला हस्तक्षेप आहे एका अर्थाने, तो आपल्याला या सूक्ष्मजीवांना हानी पोहोचणार नाही. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल केला तर निश्चित या सुपोषण अभियानाचा हा जो काही उद्देश आहे तो सफल होईल. त्यासाठी आपण एका टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करूया. यामध्ये जे काही आहेत तर सूक्ष्मजीव, याच्यामध्ये मायक्रोब्स ज्याला म्हणता येईल, तर याच्यामध्ये आपण पहिला जो विचार करणार आहोत तर ते द्विदल धान्यासाठी जो उपयोगात येतो त्याच्यामध्ये आहे रायझोबियम. तर या रायझोबियम जे आपण कुठल्याही द्विदल धान्याचं जर घेतलं, हरभरा जर काढला आणि त्याचं मूळ जर बघितलं तर त्यावर ते गाठी आपल्याला आढळतात. तर या द्विदल धान्यावरच्या गाठी जे आहेत तर या रायझोबियम नावाच्या बॅक्टेरियासाठी हे वनस्पती मुळावरती त्यांना घराची व्यवस्था करून देते, त्यांना शेल्टर देते आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रायझोबियम जे बॅक्टेरिया आहेत तर ते हवेमध्ये जो जवळपास 78% नत्र आहे, जो निसर्गाने इतका विपुल प्रमाणात दिला आहे, पण तो वनस्पतीला तशा स्वरूपात घेता येत नाही, तर तो नायट्रेट फॉर्ममध्ये उपलब्ध करून द्यायचं काम हे सूक्ष्मजीव करतात. ही एकमेकांची देवाणघेवाण होते आणि ती कुठल्याही प्रकारे निसर्गाला अनुरूप आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करता हे करतात. तर आपला त्याच्यातला सहभाग एवढाच आहे की या रायझोबियमला त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागेल. अगदी त्याच्यासाठी आपल्याला ते माहिती पण आहे की 10 किलो बियासाठी साधारणपणे 250 ग्रॅम जे काही रायझोबियम कल्चर आज पावडर फॉर्ममध्ये मिळतात किंवा लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतात. तर त्या बियाला त्याच्यामध्ये गुळाचं पाणी मिक्स करून ती जर सावलीमध्ये आपण ती बीज प्रक्रिया केली तर ते वाढीच्या सोबत हे रायझोबियम बॅक्टेरिया त्या मुळावर ते वाढतात आणि ह्या सगळ्या वनस्पतींना ते नत्राची पूर्तता करतात. त्याच्यामध्ये दुसरी एक जी आहे एकदल धान्य जी आहे, या एकदल धान्यामध्ये हे नत्र उपलब्ध करण्याचं काम जे बॅक्टेरिया करतात त्यांना ॲझोटोबॅक्टर असं संबोधलं जातं. तर ह्या ॲझोटोबॅक्टरची पण आपण प्रक्रिया एकदल धान्यावरती केली पाहिजे. तसंच जे दुसरे आहेत एकदलमध्ये ऊस असेल किंवा अन्य, तर त्याच्यासाठी जी टिपरी आहे ती सुद्धा त्या याच्यामध्ये बुडवून जर आपण लावली तर त्याच्यासाठी सुद्धा ॲझोटोबॅक्टर जो काही नत्र पुरवठा करणारा जो आहे तर तो होतो. त्यासोबतच वनस्पतीच्या वाढीमध्ये जो दुसरा घटक आहे नत्रानंतर स्फुरद जी कायिक वाढ होण्यासाठी त्या आतमध्ये जे काही त्याच्या सेल्स तयार होतात तर त्यासाठी फॉस्फरसची मोठ्या प्रमाणात गरज असते. हा फॉस्फरस हे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण वनस्पतीला ज्या रूपामध्ये तो पाहिजे त्या रूपात उपलब्ध करून देण्याची जी प्रक्रिया असते ती जे सूक्ष्मजीव ही प्रक्रिया घडवून आणतात त्यांना स्फुरद विरघळणारे जीवाणू किंवा आपल्या प्रचलित आताच्या ज्या इंग्रजी भाषेमध्ये PSB म्हणतात, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हेही आता लॅबोरेटरीमध्ये तयार करून
आपल्याला उपलब्ध आहे त्याचाही वापर आपण बीज प्रक्रियेमध्ये करावा. त्याच्या वापरामुळे हा जमिनीत पडलेला जो फॉस्फरस आहे किंवा आपण ऑलरेडी रासायनिक खतातून जो दिलेला आहे कदाचित तोही जमिनीत जे वेगवेगळे घटक असतात, तर कॅल्शियम असेल किंवा अन्य असेल, तर त्याच्यामध्ये तो बाइंडिंग स्वरूपामध्ये गेलेला असतो, तो विलग करून या फॉस्फरिक याच्यामध्ये कन्वर्ट करून तो वनस्पतींना हे PSB बॅक्टेरिया करून देतात. त्याची ही बीज प्रक्रिया असेल, ड्रीपमधून देणं असेल किंवा जे काही अन्य वनस्पतीच्या ज्यावेळेस आपण हे करतोय तर पाण्यासोबत असेल किंवा जे जैविक खत आपण देतो, शेणखत देतो, त्याही याच्यामध्ये जर आपण मिक्स करून दिलं. फक्त त्यातली महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही सूक्ष्म जीवांची वाढ ही होण्यासाठी जमिनीत त्या खतामध्ये ओलावा हा आवश्यक असतो. तर ते आपण ते ओलावा ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. तेवढी आपण काळजी जर घेतली तर निश्चित त्याच्यामध्ये पुढे होईल. तिसरा जो घटक आहे तो आहे पोटॅश. वनस्पतीच्या वाढ झाल्यानंतर जी काही फलधारणा होते किंवा धान्य जे काही फळ याची पक्वतेसाठी पोटॅशची आवश्यकता असते. तर हाही पोटॅश जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, जो की वनस्पतीचे जे काही पानं असतील, फांद्या असतील, ज्या आपण आता कार्बन मागच्या भागामध्ये जो काही सेंद्रिय कर्ब वाढवण्याची जी काही आपण त्याच्यावर विचार केलेलाच आहे. जमिनीमध्ये जे आपल्याला मानवाला जे अपेक्षित आहे की धान्याचे म्हणजे दाणे असतील, फळं असतील, याशिवाय जो काही भाग वनस्पतीने निर्माण केलेला आहे तो परत पुन्हा जाळून न टाकता आपल्याला पुन्हा तो जमिनीमध्ये बारीक या सूक्ष्मजीवांना उपलब्ध करून द्यायचा आहे. आपला रोल तेवढाच आहे ना की त्याला काडी पेटी लावून जाळून ती सगळी भूमी निर्जंतुकीकरण जे ज्याला म्हणतो आपण, त्या सूक्ष्मजीवांना तो अपायकारक आहे, ते टाळून हा सगळा जमिनीत तो काडी कचरा मिक्स करायचा आहे. तर हाही पोटॅश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे की आपल्यालाही आज लॅबोरेटरीमधून मिळतात त्याचाही उपयोग आपण केला पाहिजे. त्यासोबत झिंक आहे, सल्फर आहे, सिलिकॉन आहे किंवा अन्य जे काही 16 म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट्स जे लागतात तेही सुद्धा या सगळे मिळण्यासाठी या जीवाणूंची उपलब्धता आहे, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. हा विषय करत असतानाच आपल्याला सोपी पद्धत हे झालं लॅबोरेटरीतनं, पण आपण आपल्या शेतामध्ये आपल्या इथं घरी काय काय करू शकतो याच्यामध्ये, तर जे काही जीवामृत आहे ते आपल्याला माहिती आहे ते तयार करायचं. तर जीवामृतचा वापर आपण हा वारंवार जर केला तर निश्चित या सर्व प्रकारच्या जीवाणूंची सुद्धा त्याच्या सोबत वाढ होते, त्याला वृद्धी होण्यासाठी मदत होते. तर जीवामृतही आपण वापरलं पाहिजे. त्यासोबतच अमृत पाणी हाही आहे तेही वापरलं पाहिजे. दुसरं जे काही गाईच्या शेणापासून जे काही वेस्ट डिकम्पोजर जे काही 4 प्रकारचे बॅक्टेरिया लॅबोरेटरीमध्ये सुद्धा म्हणजे विलग करून आपल्याला त्याचं कल्चर आज मिळतंय, तेही आपण आपल्या शेतात तयार केलं पाहिजे. वेस्ट डिकम्पोजरचा जो विषय आहे तर तो तयार करण्यासाठी एक विरजन आपल्याला 20 रुपयाची बॉटल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यातली आपण तिसरी जी निविष्ट आहे ती वेस्ट डिकम्पोजर आहे. वेस्ट डिकम्पोजर तयार करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला त्याचं कल्चर मिळत आहे. तर 200 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये आपण 2 किलो गूळ हा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर हे जे कल्चर आहे हे त्यात टाकायचं आहे आणि हे कल्चर आपण सकाळ आणि संध्याकाळ दररोज ढवळायचं आहे, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मिसळून जीवाणूंची वाढ चांगल्या प्रकारे होते. हे साधारणपणे 5 ते 6 दिवसांमध्ये जर उष्णता असेल तर हे तयार होतं. हे तयार झालेलं डिकम्पोजर आपण ड्रीपद्वारे किंवा फवारणीतून सुद्धा वनस्पतीला देऊ शकतो. यासोबत आपल्याकडे जे आपल्याला मुख्य पुढच्या ज्या अडचणी येतात तर मायक्रोन्यूट्रियंट्सचा जो विषय आहे, तर या डिकम्पोजरचा उपयोग करून आपण आपल्या घरी सुद्धा सेंद्रिय पद्धतीनं मायक्रोन्यूट्रियंट्स आपण तयार करू शकतो. यासाठी वेस्ट डिकम्पोजर आणि आपल्याकडे जे उपलब्ध आहेत विविध प्रकारची धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, गहू असेल, त्यानंतर डाळी आहेत, विविध प्रकारच्या डाळी, हरभरा आहे, तूर आहे किंवा अन्य ज्या डाळी आहेत, आपण जेवढ्या विविध प्रकारच्या डाळी घेऊ तेवढे मायक्रोन्यूट्रियंट्स प्रत्येकामध्ये आहेत, ते वेगवेगळे त्याच्यामध्ये मिळतील. तसंच ज्या विविध प्रकारच्या तेलबिया आहेत
करडी आहे, सूर्यफूल आहे किंवा अन्य जे काही तेलबिया आहेत त्याही सर्व बारीक दळून या सर्वांचं साधारणपणे 4 किलो मिश्रण या वेस्ट डिकम्पोजर मध्ये जर टाकलं, एक साधारणपणे 20-21 दिवस त्याला ते ढवळायचं आहे. त्या सूक्ष्म जे मायक्रोब्सची त्या संख्या वाढल्यानंतर याच्यामध्ये धान्यामध्ये, तेलबियामध्ये किंवा डाळीमध्ये असलेले जे काही प्रोटीन्स आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याचं सगळं डिकम्पोजिशन करून हे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक हे पिकांना पण फवारणीतून ड्रीपद्वारे हे उपलब्ध होतो. अशा प्रकारचा डिकम्पोजरचा उपयोग आहे. दुसरा डिकम्पोजरचा अजून एक उपयोग असा आहे की आपल्या वनस्पतीवर आपल्या वनस्पतींना त्रास देणारे जे कीटक येतात तर त्यांनाही दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यासाठी आपण एक छोटासा उपक्रम करायचा आहे की ज्याला बकऱ्या खात नाही अशा प्रकारचा जो पाला आहे, मग त्याच्यामध्ये रुई असेल, सीताफळ असेल किंवा अन्य धोत्रा असेल, बेशरम असेल, तर अशा 10-15 प्रकारचा पाला जर आपण त्या याच्यामध्ये डिकम्पोजरमध्ये भिजू घातला तर हे डिकम्पोजिशन होऊन त्यातली जी काही रिपेलंट त्याची जी प्रवृत्ती आहे तर ती ह्या पाण्यामध्ये म्हणजे डिकम्पोजरमध्ये उतरते आणि तेही फवारण्यासाठी आपण डिकम्पोजर म्हणजे ज्याला कीटकनाशक जे काही जैविक वनस्पतीपासून केलेलं जैविक कीटकनाशक वापरलं तर कीड रोग त्यापासनं वनस्पतीपासनं त्याला खात नाहीत. त्याच्यावर कदाचित आपल्याला ते दिसतील आहे पण ते नुकसान पातळीच्या खाली ठेवतात. तर असं आपण ते हे औषधी यापासून तयार करू शकतो. या सगळ्या डिकम्पोज असेल. त्यानंतर आपण बघूया गोकृपामृत, पुढचा जो घटक आहे तो. ह्या गोकृपामृत मध्ये तेही आपण घरच्या घरी तयार करू शकतो. या गोकृपामृतचं जर आपण 1 लिटरचं द्रावण जे ऑलरेडी आहे त्याला विरजण म्हणता येईल ते आणायचं आहे. त्यानंतर 200 लिटरच्या ड्रमच्या टाकीमध्ये आपल्याला 1 किलो गूळ आणि 1 किलो दही असं मिश्रण तयार करायचं आहे आणि 200 लिटरमध्ये हे 8 ते 10 दिवस ढवळायचं आहे. 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला त्याचा एक चांगल्या प्रकारचा असा वास त्याच्यातनं येतोय आणि याच्यामध्ये जवळपास 64 प्रकारचे विविध सूक्ष्म जीव आणि उपयुक्त बुरशी अशा आहेत की ज्या वनस्पतीच्या सर्व म्हणजे वाढीसाठी सुद्धा आणि संरक्षणासाठी सुद्धा म्हणजे कीड रोग पासून संरक्षण असं बहुआयामी उपयोगी असं हे गोकृपामृत आपल्या हाती आता आलेलं आहे. त्याचाही उपयोग आपण करूया. याच्यामध्ये हे पाण्यासोबत एकरी जर आपण साधारणपणे 1000 लिटर डिकम्पोजर असेल किंवा गोकृपामृत असेल 1000 लिटर आपण जमिनीवर ते ओल असताना वापरू शकतो, पाण्यासोबत देऊ शकतो, ड्रीपद्वारे देऊ शकतो आणि गोकृपामृतची आपण फवारणी वेगवेगळ्या टप्प्या वनस्पतीच्या पक्वतेप्रमाणे त्याचे डोस वाढवत ते आपण करू शकतो. तर त्यामुळे आपण आपल्या अतिशय कमी खर्चामध्ये जी आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे तर ती आपण याच्यासाठी या घटकांचा उपयोग करून ती आपण करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे की आपल्याला ज्या मित्र किडी आहेत त्या मित्र किडींना हानी आपण जी या प्रकारची शेती केली तर पोहोचत नाही. जसं की आपण रासायनिक औषध फवारलं की उपयुक्त असो की अनुपयुक्त असो सर्व कीटकांचा नाश होतो. तशा प्रकारचा आपल्या या विषमुक्त शेतीमध्ये हा घडत नाही. मित्र किडी जे आहेत की अगदी मावा खाणारा आपल्याला तो धन्या किडा किंवा ज्याला ढाल कीड म्हणतात ती असेल, क्रायसोपा असेल, अशा अनेक अशा किडी आहेत की ज्या आपल्याला उपयुक्त आहेत. तर त्या किडींना या उपाययोजनेमध्ये हानी पोहोचत नाही. त्यांची संख्या वाढून जैविक पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने ते कीट नियंत्रण बरंचसं होतं. तर त्याचाही उपयोग आपण करू शकतो. हे आपण यासोबतच आपण जो दुसरा हे आहे विषय आहे की जसं आपण आत्ता विषय केलाय की जंतूनाम जीवनम कृषीचा विषय केलाय. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं जे निसर्ग चक्र चालू आहे तर ते जीवो जीवस्य जीवनम असं आहे. हे आपण एक साधारणपणे आपल्याला एक जी सायकल शिकवली जाते निसर्गामध्ये की एक म्हणजे जंगल आहे त्याच्या जंगलामध्ये जे काही सूक्ष्म जीवांपासनं अगदी सिंहापर्यंत ही सगळी रचना आहे की ती एकमेकावर आधारित आहे. की एक प्राणी अगदी उंदीर घेतला त्याला मांजर असेल, मांजराला पुन्हा खाणारा दुसरा प्राणी आहे, त्याला खाणारा तिसरा प्राणी आणि शेवटी सिंह असेल, नंतर गिधाड आहे.
तर या सर्वांच्या याच्या चक्राप्रमाणेच आपण जो याचा विचार करणार आहोत की वनस्पती ज्या आहेत याच्यामध्ये हरित द्रव्य असतं. या हरित द्रव्याच्या वरदानामुळे या वनस्पती सगळ्या निसर्गामध्ये सूर्यप्रकाश आणि पाणी घेऊन सगळी वृद्धी करतात, अन्न निर्मिती करतात. पण ह्या सगळ्या वाढलेल्या सृष्टीच्या पुन्हा त्याचा जो काही कचरा तयार होणार आहे या कचऱ्याच्या विनियोगासाठी या सृष्टी नियमानुसार त्यांनी बुरशीची निर्मिती केलेली आहे. बुरशी म्हणलं की आपल्याला अतिशय भीतीचं वातावरण आपल्या मनात, बुरशी म्हणजे अतिशय घातक, आपल्याला अनुपयुक्त आहे असंच आपल्या मनामध्ये जी भावना तयार होते. पण हे कितपत सत्य आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे. आज जसं आपण ते ब्लॅक फंगस नावाच्या एका फंगस म्हणजे बुरशीमुळे परेशान आहोत, तर निसर्गामध्ये बुरशी ह्या सगळ्याच अपायकारक नक्की नाही आहेत. आणि मी आता जे बोलताना म्हणलो होतं की ह्या सृष्टीमध्ये निर्माण झालेली जी काही वनस्पतीजन्य जे काही पदार्थ आहेत त्याचं विघटन करण्याचं कामची जबाबदारी या बुरशींवरती आहे. तर या बुरशी ते काम करतात. अगदी मोठा जे लाकडाचा ओंडका असेल जो की आपल्याला कुऱ्हाडीने तुटणार नाही, पण तो जर ओल असलेल्या ठिकाणी आपण जर असा काही वर्ष 6 महिने पडलेला दिसेल तर आपल्याला तो पूर्णपणे ठिसूळ झालेला दिसतो. हे सगळं सूक्ष्मजीव आणि ह्या बुरशीचं हे कार्य आहे. तर त्या संदर्भात आपण विचार करूया. तर या उपयुक्त बुरशी ज्या आहेत आणि अनुपयुक्त बुरशी आहेत म्हणजे ज्या आपल्या वनस्पतीला जिवंत यांना त्रास देणारे आहेत, तर त्यांचं नियंत्रण कसं करायचं या संदर्भामध्ये विचार करताना आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी आहे जी की आज प्रयोगशाळेत तयार करून आपल्याला आज मार्केटमध्ये सुद्धा ती उपलब्ध आहे. जे काही छोटी छोटी रोपं असतील त्याची मर होताना आपल्याला दिसते, मुळकूज होते किंवा अन्य जे काही ते होत असेल तर ट्रायकोडर्माचं कल्चर आपण आणून आपल्या घरी सुद्धा ते तयार करू शकतो. त्याची आळवणी वगैरे जर केली, मुळांना जर दिलं तर ती ट्रायकोडर्मा बुरशी ही ज्या बुरशी आपल्याला उपयुक्त नाही, ज्या वनस्पतीला त्रासदायक आहे त्या बुरशींवरती हिची वाढ होते आणि त्यांना खाऊन ती त्यांचं अतिशय त्यांना म्हणजे कंट्रोल करते आणि त्यामुळे आपलं पिकाचीही संरक्षण होत आहे. दुसरी एक बुरशी आहे व्हर्टिसिलियम लॅकिनी. ती आपल्या वनस्पतीवर येणाऱ्या विविध ज्या किडी आहेत, रस शोषणाऱ्या किडी आहेत, मावा असेल, तुडतुडे असेल, अन्य ज्या काही किडी आहेत, तर ह्या व्हर्टिसिलियमचा जर वापर आपण केला तर तो फवारणीमधनं केला किंवा जमिनीमधनं सुद्धा ड्रेंचिंग जर केलं तर या बुरशीच्या वाढीमुळं मावा, तुडतुडे यांचं ते कंट्रोल करते. तिसरी बुरशी जी आहे ती आहे मेटारायझिन. निसर्गामध्ये आपण बघत असू साधारणपणे शेणखताचा जो खड्डा असतो त्याच्यामध्ये आपल्याला या निसर्गानं खताच्या एक मोठा कारखाना ते केलेला आहे, त्याला आपण हुमणी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं फार मोठ्या प्रमाणामध्ये ही कचरा खाऊन ती खत तयार करते. पण हीच हे अळी जर शेतात गेली आणि जर तिला खायला कुजलेले पदार्थ जर शेतात नसतील तर नाविलाजास्तव ती ज्या आपल्या शेतात लावलेली जी पिकं आहेत ती जेव्हा शेतात खायला कुजलेला पदार्थ नसेल तर ती मुळांवर ते उपजीविका करते आणि ती आपल्याला हानिकारक आजच्या स्थितीमध्ये ती आता जाणवते आहे. तर तिचंही जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर मेटारायझियम नावाची बुरशी आहे ती जर आपण त्या जमिनीमध्ये पाण्यासोबत जर दिली, साधारणपणे एकरी तिचा 4 किलोचा असा जो डोस आहे तो जर दिला तर ज्या उपद्रवी किडी आपल्या चुकीमुळं जमिनीत जे सेंद्रिय पदार्थ नसल्यामुळे ती मुळं जिवंत खातात, अन्यथा ती जिवंत मुळाला धक्का पोहोचवत नाही. तर या हुमणीचंही नियंत्रण मेटारायझियम करते. आपल्याला जो मुख्य समस्या पिकांवर ते जाणवते ती आहे कपाशी असेल किंवा अन्य पिकं असेल, आज मका असेल, त्याच्यावरती अळीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक आता झालेला आहे. ते आपल्याला जे मिळालेलं केमिकल फार्मिंगचं ते आता फळ आहे ते आपल्याला चाखावंच लागणार आहे. तर त्याच्यातनंही आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर बिव्हेरिया नावाची जी बुरशी आहे, बिव्हेरिया ब्रासिना किंवा सुडोमोनास पण असेल तर या बुरशींचा उपयोग आपण करू शकतो. बिव्हेरियाचा जर आपण स्प्रे घेतला, बिव्हेरियाचंही घरच्या घरी सुद्धा तयार करता येतं, अगदी मार्केटमधून प्रत्येक वेळेस आणायची आवश्यकता नाही. त्याचं जर आपण कल्चर आणलं आणि दूध मिश्रित जर पाण्यामध्ये ते केलं आणि रात्रभर ही जर बुरशी
त्याच्यामध्ये आपण टाकून हलवलं तर दुसऱ्या दिवशी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वृद्धी होऊन त्याचा उपयोग आपण करतो. त्यामध्ये अळी पिकाचा मोठ्या प्रमाणात ते कंट्रोल करते. त्यानंतर आपल्यासाठी एक दुसरं नाव साधारणपणे सर्वांना माहिती आहे, बीटी आपण म्हणतोय, बॅसिलस थ्रोएन्जेसिस. ही जे बॅक्टेरिया आहे तर याचा वापर ज्यावेळेस आपण कीड नियंत्रणासाठी करतो तर हे जर बीटी आपण वापरलं तर ते जे वनस्पतीवर ते फवारलेले आहे ते जर त्या अळ्यांनी खाल्लं तर त्यांना तोंडाचा पॅरालिसिस किंवा पक्षाघात होऊन पुढे त्यांचं खाणं बंद होतं आणि त्या अंत पावतात. तर या गोष्टी अगदी निसर्गामध्ये सगळ्या उपलब्ध आहेत. त्या आपण जर उपयोगी आणल्या तर आपल्याला निश्चित आपण ज्या दुष्टचक्रामध्ये अडकलेलो आहोत विष शेतीच्या, तर त्यामधून बाहेर पडून विषमुक्त शेतीकडे जाऊन विषमुक्त अन्न निर्माण करून आपण निश्चित एक चांगलं अन्न तयार करून आज आपण ज्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आहोत की या विषयुक्त अन्न खाल्ल्यामुळे जी आपली अवस्था आहे, प्रतिकारक क्षमता आहे, अतिशय कमी झालेली आहे. तर जर विषमुक्त अन्न आपण तयार केलं आणि ते आपण जर सेवन केलं तर अगदी प्राणी, पशु, पक्षी यांचं सर्वांचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित होऊन सगळं आपण पुन्हा ज्या पूर्वीच्या वैभवाकडे आपण होतो तर त्या निश्चित त्या दिशेने आणि बलवान सुद्धा बनवू शकतो. यासाठी आपण या सूक्ष्म जीवांचा सृष्टीत आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्या ज्या चुकीनं जे नुकसान आपल्याकडनं झालेलं आहे ते भरण्यासाठी सृष्टीचे थोडेसे नियम आपण जाणून त्याच्यामध्ये आपण निसर्गाला त्याचा सहयोग करायचा आहे, ना की आपला हस्तक्षेप त्याच्यात करायचा आहे. निसर्गपूरक जीवन जर आपण अनुसरलं तर निश्चित आपल्याला शेतीचे उन्नत दिवस येतील. धन्यवाद. नमस्कार. भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियानामध्ये वेगवेगळ्या विषयाची मांडणी करत असताना आपण त्या विषयातील अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभवही ऐकत आहोत. आजच्या विषयाचे अनुभव कथन करण्यासाठी जे अनुभवी शेतकरी आलेत त्यांचा मी परिचय करून देतो. त्यांचं पूर्ण नाव आहे विजय युवराज चौधरी. दसनूर हे त्यांचं रावेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील गाव आहे. डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग असं त्यांचं शिक्षण झालंय. गेली 23 वर्ष ते सेंद्रिय शेती करतात आणि ग्रामविकास गतिविधीचे जिल्हा मंडळ सदस्य असे त्यांच्याकडे दायित्व आहे. आज ते जमिनीतील जीवाणूंचे काम, वाढ कशी करावी, कोणकोणत्या निविष्ठा वापराव्या या संदर्भातला आपला अनुभव कथन करणार आहे. विजयजी चौधरी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. भूमी सुपोषण अभियान, भूमी सुपोषण व संरक्षण राष्ट्रीय अभियान 2021 आजच्या या वेब सिरीजचा विषय आहे जीवाणू, अमृत पाणी, जीवामृत, गोकृपामृत आणि डिकम्पोजर. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आपली जमीन निर्जीव होत चाललेली आहे. निर्जीव होत चाललेली आहे म्हणजे त्याच्या निर्जीवमध्येच असं आहे की ज्या जमिनीमध्ये जीवाणू नाही अशा जमिनीला आपण निर्जीव जमीन म्हणतो. तिला सजीव करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला सेंद्रिय शेती करावी लागेल आणि किंवा निसर्ग शेती करावी लागेल किंवा रासायनिक खतं, पेस्टिसाईड, फर्टिलायझर आपल्याला बंद करून आपली जमीन सजीव करायची आहे. तर निर्जीव जमिनीचं असं असते की ज्या जमिनीमध्ये जीवाणू नाही, गांडूळं नाही, त्या जमिनीमध्ये गवताची काळी गवताची काळीसुद्धा उगवत नाही, तर पिकच खूप लांबची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळी आपले धाबे घर असायचे, म्हणजे आपण त्याला गच्ची म्हणतो. त्या धाब्यांवरती पावसाळ्यात घर गळू नये म्हणून निर्जीव मातीचा थर टाकत होते. त्याला आपण आमच्या भागात खारी माती म्हणतो. आणि ही खारी माती दर 2 वर्षांनी बदलावी लागत असे. ते निर्जीव असलेली माती
त्याच्यामधून पाण्याचा निचरा होत नाही, तरी 2 वर्षांनी का बदलावी लागत होती? तर त्याला एकच कारण आहे की आपल्या धाब्यांवरती त्यावेळेस चिमण्यांची संख्या भरपूर असल्यामुळे कबूतर, चिमण्या, कुत्रे, मांजरी ह्या त्या गच्च्यांवर धाब्यांवरती फिरत असत आणि त्यांचे मलमूत्र पडून पावसाळ्यात त्याला पाणी लागलं की त्या मलमूत्रामधील चिमण्यांच्या विष्ठेमधून ते जीवाणू त्या धाब्यांवरती वाढायला सुरुवात होत होती आणि विष्ठेमधून काही गवताचे बियाणे सुद्धा आपल्या धाब्यांवर पडत होती आणि ते जमीन ओली झाल्यानंतर ती परत जिवंत व्हायला सुरुवात होत होती. त्या विष्ठेमुळे तिथे जीवाणू निर्मिती व्हायची आणि ते जमीन जे आपले धाबे जिवंत व्हायला सुरुवात होते तिथे गवत काही गव्हाचे दाणे असे उगवत आणि त्यांच्या मुळा त्या मातीमध्ये गेल्या की ती जमीन सजीव व्हायला सुरुवात होत होती आणि आपले धाबे परत पावसाळ्यात 1-2 वर्षांनंतर गळायला सुरुवात होत होती आणि ते गळत त्यामुळे दर 2 वर्षांनी ते माती आपल्याला बदलून टाकावी लागत होती. याचा अर्थ असाच की पशुपक्ष्यांची विष्ठा पडली ज्या जमिनीवरती आणि त्याला ओलावा लागला की ते जीवाणूंची निर्मिती होते आणि ती जमीन सजीव व्हायला सुरुवात होते. मग जमीन सजीव करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? तर आज आपण बघू जीवामृत, अमृत पाणी, गोकृपा अमृत आणि डिकम्पोजर ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत. अमृत पाणी अंगारा ही जी पद्धत आहे ही श्री गुरुवर्य मोहन देशपांडे यांनी ऋषी कृषी देशपांडे तंत्रज्ञान म्हणून त्यांनी हे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे. तर त्यांनी जमीन सजीव करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतला असता त्यांनी एक अंगारा म्हणून वळाच्या झाडाखालची माती निवडली. मग आपण आता असं म्हणू की वळाचंच झाड का? तर वळाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात नाईट क्लावर व फार्मवर जातीचे गांडुळे अधिक प्रमाणात असत. उन्हाळ्यात त्याला थंडगार पाला भरपूर प्रमाणात असतो. त्याची फळे खाण्यासाठी असंख्य जातीचे पशुपक्षी झाडावर बसतात. त्यांचे मलमूत्र पडून माती सजीव बनते, जीवाणूंनी समृद्ध होते. पावसाळ्यात त्याला पारंब्या सुटतात. त्यांच्यामध्ये नवनिर्मितीसाठी लागणारे हार्मोन्स एन्झाईम निर्मिती करण्याची प्रचंड क्षमता असते. आजही खेडेगावांमध्ये जनावर जर माझावर येत नसेल तर पारंब्या खाऊ घालण्याची आजही पद्धत आहे. असे उपयुक्त झाड तोडू नये म्हणून आपल्या ऋषीमुनींनी भूताचा बागुलबा उभा करून त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन वटसावित्रीची पूजा रीतिरिवाजात आली. अशा ह्या वळाच्या झाडाखालची माती 15 किलो अंगारा म्हणून वापरतो. अंगारा वापरल्यानंतर एकरी 15 किलो वापरल्यानंतर जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ तर होणारच, पण त्याची संख्या जोमाने वाढवण्यासाठी काही युक्ती आहे का? ऋषीमुनींनी सांगितली असली पाहिजे असे त्यांना वाटले. त्या दृष्टीने त्यांनी शोध घेतला असता त्यांना आर्य चाणक्यांनी म्हटलेलं आहे, कांडबीजा नाम छेदलेप मधुधुतेन कंदा नाम अस्ति नाम शक्ताले पहा. याचा गोषवारा असा होतो की जे कांडीसारखे बीज आहे त्याला मधातुपाचा लेप द्या. कंद कठीण कवचाचे बीज आहे त्याला शेणाचा लेप द्या. ह्या श्लोकाचे रूपांतर मोहनजी देशपांडे यांनी अमृत पाणीमध्ये केले. हे करत असताना त्यांनी आयुर्वेदाचे काही नियम व त्यांचा अनुभवाचा सार हा पद्धतशीर उपयोगात करून घेतला. मग अमृत पाणी तयार कसं करायचं? अमृत पाणी तयार करण्याची कृती आहे. अमृत पाणी तयार करत असताना 200 लिटर पाणी, 10 किलो देशी गाईचं ताजं शेण, 1/2 किलो देशी गाईचं तूप, अर्धा किलो मध घेऊन आता बनवण्याची कृती अशी आहे. प्रथम 1/2 किलो तूप देशी गाईच्या शेणामध्ये चांगले मिसळून घ्यायचे. मग त्यामध्ये अर्धा किलो मध मिसळायचा.
व नंतर जे तयार झालेले मिश्रण 200 लिटर पाण्यात मिसळायचे. जे द्रावण तयार होईल त्याला आपण अमृत पाणी असं म्हणतो. वापरण्याची पद्धत अशी आहे, ऊस, हळद, आले यासारखी जे बियाणं आहे ते अमृत पाण्यामध्ये बुडवून लावायचे. ज्याचे तरू लावले जातात त्यांची मुळे अमृत पाण्यामध्ये बुडवून लावायची. शिवाय ऊसासारख्या पिकांना, ओलिताच्या पिकांना पाणी देत असताना मुख्य दांडामध्ये अमृत पाणी ढवळून मिसळून द्यायचे. जिरायत पिके पेरण्यापूर्वी बीज संस्कार करायचे. बीज संस्कार जमिनीमध्ये ओलावा असताना अमृत पाणी पिकामध्ये जमिनीवर शिंपडावे. मिरची, तंबाखू किंवा फळझाडे असताना वरून जे थोडे थोडे पाणी घालावे लागते ते अमृत पाणी घालावे. अमृत पाणी जास्त झाल्याने फायदाच होतो, कोणताही तोटा होत नाही. रासायनिक प्रयोगशाळेत जितका काटेकोरपणे आपण नियम पाळतो तसे अमृत पाणी तयार करताना व वापरत असताना पाळावे लागतात. आता आपण बीज संस्कार करायचे आहेत. तर बीज संस्कार हे जे आहे हे नेहमी सजीवांवरतीच होतात, प्रक्रिया नाही. बीज प्रक्रिया ही प्रक्रिया म्हणजे निर्जीवावरती होते. संस्कार सजीवावर करावे लागतात व बीज सजीव असते म्हणून त्याला आपण बीज संस्कार म्हणतो. आताच्या भाषेमध्ये त्याला काही ठिकाणी सीड ट्रीटमेंटसुद्धा असं म्हणतात, पण आपल्याला बीज संस्कार करायचे आहेत. तर बीज संस्कार कसे करायचे, की जे बीज कठीण कवचाचे आहे, उदाहरणार्थ गहू, भात, मका, ज्वारी, भेंडी, कापूस, याच्यामध्ये प्रथम 1 किलो अंगारा घ्यायचा. अंगारा म्हणजे वळाच्या झाडाखालची माती. त्यामध्ये थोडे अमृत पाणी मिसळायचे व त्याचा रबडा होईल असं करायचं. आणि मग ज्या बियांवर संस्कार करायचे आहे ते बी सुपामध्ये घोळायचे आणि तो रबडा शिंपडायचा. बी सुपामध्ये घोळायचे, त्यामुळे बियांवर एक प्रकारचे आवरण तयार होते व ते बी सावलीत वाळवायचे व आपल्या घाईनुसार, आपल्या घातीनुसार ते पेरणीसाठी आपण तयार ठेवावे. हा झाला बीज संस्कार. बीज संस्कार नंतर आपण अमृत पाणी प्रत्येक पिकाला 4 महिन्याचे जे पीक आहे त्याला 2-3 वेळा द्यायचे. एखाद्या वेळेस जमीन हलकी आहे, क्षारफळ आहे, पाणी तुंबते, अशा जमिनीमध्ये अमृत पाणी दर 15 दिवसांनी जरी दिले तरी चालते. कितीही अमृत पाणी दिलं तरी फायदा होतो, नुकसान होत नाही. फक्त आपल्याला जे नियम आहेत ते काटेकोरपणे वापरायचे आहेत. आपण जेव्हा अमृत पाणी आपल्या जमिनीमध्ये देतो तेव्हा ज्या पिकांना आपण अमृत पाणी देतो तिथे गांडूळं तयार होण्यासाठी निसर्गतः 3-4 महिने लागतात. पण अमृत पाणी दिल्यानंतर ज्या 3-4 महिने थांबावे लागते त्याच्यापेक्षा आपल्याला 8 दिवसातच तिथे खूप मोठ्या प्रमाणात गांडुळांची संख्या दिसायला लागते. आणि गांडूळ हा फक्त एकटाच काम करत नाही, कारण रासायनिक खता औषधांनी जे जीवाणू आपल्या सुप्तावस्थेत गेलेले असतात ते जीवाणू तिथे काम करण्यास प्रकट होतात. आणि गांडूळ म्हणजे योग्य खाणे आणि योग्य पिणे वेळेवर करून देणारा निसर्गाचा एक किमयागार कारखानदारच आहे. म्हणून त्यांना मोहनजींनी शेताचा मॅनेजिंग डायरेक्टरच त्यांना म्हटलेला आहे. हा MD आहे जमिनीचा. आणि हा एकटा काम करत नाही गांडूळ, त्याच्याबरोबर असंख्य जीवजीवाणूंचा फौजफाटा असतो. आणि त्या फौजफाट्यात तो एकटा काम न करता जे पाहिजे ते तयार करून देणारे जीवाणू त्याच्याबरोबर सोबत काम करत असतात. आणि जे आपल्या वनस्पतीला जे अन्नद्रव्य पाहिजे ते गांडूळ आणि मूळ यांचं एक रिलेशन असल्यामुळे ते ज्यांना पाहिजे ते योग्य वेळेवर योग्य खाणे तयार करून देत असतो. पण त्याच्यासोबत हे जीवाणूंचा मोठा फौजफाटा असतो. आणि वनस्पतीमध्ये जीवाणूंमध्ये ज्याला विश्वशक्ती वध झालेली आहे त्याला सर्व गोष्ट ज्ञात असतात. तो एका मूलद्रव्याचे रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये करतो
सहज करू शकतो. ती शक्ती सूक्ष्म जीवाणूंना व गांडुळांना ज्ञात असते, वध झालेली असते. त्याच्यामुळे ते एका मूलद्रव्याचे रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये सहज करू शकता. समजा एखाद्या वनस्पतीला कॅल्शियम पाहिजे आहे, तर ते मूळ त्या गांडुळांना सांगते मला कॅल्शियम तयार करून दे, आणि ते गांडुळं जीवाणूंमार्फत जे पाहिजे ते पिकाला तयार करून देतो. म्हणून खरोखर हा जमिनीचा मॅनेजिंग डायरेक्टरच आहे. आणि त्याच्या सोबतीला हे सूक्ष्म जीवाणू असंख्य कोटी जीवाणू असतात. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर हे कसं काम करतात, तर ओक नावाचा हा जो एक वृक्ष आहे, हा ग्रॅनाइट आणि शिस्ट अशा जमिनीमध्ये वाढतो. अशा प्रकारच्या जमिनीमध्ये कॅल्शियम अजिबात राहत नाही, परंतु सिलिका मात्र भरपूर प्रमाणात असतो. अशा जमिनीमध्ये वाढलेल्या ओक वृक्षाचे जर आपण पृथक्करण केले तर त्याच्यामध्ये 60% कॅल्शियम आढळून येते. कुठून आला हा कॅल्शियम? याचा सरळ अर्थ असा की सिलिकाचे रूपांतर कॅल्शियममध्ये झाले. हे जीवाणूंनी सिलिकाचे रूपांतर कॅल्शियममध्ये केले. अशीच किमया आपल्या शेतात सुद्धा ज्याला पाहिजे पिकाला ते तयार करून देण्याचं काम सूक्ष्म जीवाणू करतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर टिलँडिया नावची एक शोभेचे शेवाळ आहे, आणि हे शोभेचे शेवाळ स्पॅनिश शेवाळ आहे. हे तांब्याच्या तंतूमध्ये मातीशिवाय वाढणारा शेवाळ आहे. आणि ह्या टिलेंडियाचे जर पृथक्करण केले तर त्याच्यामध्ये 18% लोखंड येते. ज्या ठिकाणी लोखंडाचा कोणताही रोल नसल्यामुळे त्या जीवाणूंनी पाण्यामध्ये आणि शेवाळांमध्ये त्याला त्याचे तांब्याचे रूपांतर लोखंडामध्ये केले. तर ही किमया फक्त जीवाणूच करू शकतात. आता आपल्या पिकाला मुख्य जीवाणू जे लागतात त्यांची पण मोठ्या प्रमाणात फौजफाटा त्यांच्याजवळ असतो, कारण गाईच्या शेणामध्ये असंख्य कोटी जीवाणू आहेत. त्याच्यामुळे एक आकाशगंगेसारखं एक हे जीवाणूंचं मोठं जाळं आहे. फक्त आपल्याला त्याला वाढवायची गरज आहे. आणि ते वाढवायची गरज आहे म्हणजे आपण आता अमृत पाणी हे एक सोल्युशन बघितलं, एक प्रिपरेशन झालं, अमृत पाणी अंगारा. मग अमृत पाणी अंगारा हे जे आहे हे लगेच तयार करून लगेच वापरता येते. मग त्याच्यासाठी अजून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळे प्रिपरेशन तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता हे जीवामृत आहे, हे ऋषिकृषी हे देशपांडेंचं झालं. आता सुभाष पळेकरांनी एक जीवामृत म्हणून तयार केलं आहे, आणि ते बऱ्याच शेतकऱ्यांना आजकाल सगळीकडे माहितीच आहे. पण जीवामृत म्हणजे काय? तर जीवामृतसुद्धा हे एक प्रकारचं विरजनच आहे. हे जीवाणूंचे सगळे कल्चर आहेत, आणि जीवाणूंचा मोठा साठा आहे, आणि ते वाढवण्याच्या या पद्धती. तर जीवामृतामध्ये काय आहे की 10 ते 15 किलो देशी गाईचं शेण, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, 2 लिटर गोमूत्र आणि 2 किलो गूळ असं हे 200 लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं, आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याला ढवळायचं. आणि हे ढवळत असताना त्याच्यावरून त्या बॅरलला आपण एक कापडाने गुंडाळून द्यायचं, कारण त्याच्यामध्ये माशा, डास वगैरे मच्छर बसू नये म्हणून, आणि ते घाण होऊ नये म्हणून आपल्याला ते वापरायचं आहे. आणि हे सुद्धा अमृत पाण्यासारखंच जमीन ओली असताना वापरायचं. आणि आपल्या पिकानुसार जर आपली जमीन हलकी असेल किंवा जास्त क्षारफळ असेल तर वारंवार 15 दिवसातून सुरुवातीला 2-3दा जास्त वापरायचं, आणि आपलं जमीन सुपीक होऊन आपलं उत्पादनसुद्धा याच्याने वाढते. तसंच आता नवीन एक डिकम्पोजर म्हणून एक प्रिपरेशन आलेलं आहे. हे डॉक्टर किसन चंद्रा गाझियाबादचे CSIR लॅब यांनी ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना 20 रुपयामध्ये ते एक बॉटल मिळते कल्चरची, आणि ती कल्चरची बॉटल आपल्याला ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध करता येते. आणि ती कल्चरची बॉटल आणून 2 किलो गूळ आणि ते डिकम्पोजरचे जे जीवाणूंचं कल्चर आहे, त्या डिकम्पोजरमध्ये काय आहे, त्या डिकम्पोजरमध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, आणि PSB आहे. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया.
हे 3 बॅक्टेरिया आहे आणि एक चौथा बॅक्टेरिया जो आहे तो डिकम्पोज करणारा, काळी कचरा जोमाने कुजवणारा एक बॅक्टेरिया त्यांनी त्याच्यात दिलेला आहे. आणि हे आयसोलेट केलेले आहे. आयसोलेट केलं म्हणजे विलगीकरण जर करू, जसं आपण कोरोनामध्ये स्वतःला आयसोलेट करून घेतो आहे, तसंच त्यांनी जीवाणूंना आयसोलेट करून चांगल्या जातीचे देशी गाईच्या शेणामधून जे जीवाणू काढलेले आहेत त्यांनी ते कल्चर, त्यांच्या एक मायक्रोबायोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी ते कल्चर प्रिझर्व केले आहे आणि ते प्रिझर्व केलेले कल्चर आपल्याला ते बॉटलमध्ये देतात. ती एक बॉटल 2 किलो गूळ आणि 200 लिटर पाणी, हे सुद्धा हे जे डिकम्पोजर आहे हे जर टेम्परेचर 35 डिग्रीच्या पुढे असलं तर याला 3 ते 4 दिवस लागतात आणि जर थंडीच्या दिवसांवरती याला 7 दिवससुद्धा लागतात. आणि ह्या डिकम्पोजरपासून अजून त्यांनी वेगवेगळे कीटकरोधक, कीटकनाशक, काही मायक्रोन्यूट्रिएंट तयार, घरच्या घरी मायक्रोन्यूट्रिएंट तयार करण्याच्या ज्या पद्धती दिलेल्या आहेत ते आपण जर यूट्यूबवर सर्च केलं तर आपल्याला वेस्ट डिकम्पोजर हे सर्च करावं लागेल आणि वेस्ट डिकम्पोजरच्या बऱ्याच पद्धती किसनचंद्र डॉक्टरांनी सांगितलेल्या आहे आणि याचे खूप सुंदर रिझल्ट शेतावरती आपल्याला बघायला मिळतात. आणि मी पण वापरतो आहे 3 वर्षापासून, चांगले रिझल्ट आहे आणि उत्पादनसुद्धा खूप वाढलेलं आहे. आता चौथा जो एक प्रकार आहे तो गोकृपामृत. आता गोकृपामृतसुद्धा हे एक विरजनाचंच काम करते. जसं आपल्याला दुधापासून दही बनवायचं असते तर ते दही बनवण्यासाठी फक्त आपण चमचाभर विरजण टाकतो. पण माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की बरेच शेतकरी असं म्हणतात की आम्ही इतक्या पोते खतं वापरतो, इतकं वापरतो आणि हे मायक्रोन्यूट्रिएंट देतो, ते देतो, तरी पण आम्हाला पिकं चांगले येत नाही. हे एक टाकीभर पाण्याने काय पिकं येणार आहे? तर ते त्यांचं म्हणणं असते. पण तुम्ही जेव्हा आपण हे वापरतो तेव्हा हा 200 लिटर म्हणजे खूप मोठा जीवाणूंचा साठा असतो. आणि त्या जसं मी सांगितलं की दुधापासून आपल्याला दही करायचं असते तर फक्त चमचाभर आपल्याला विरजण टाकावं लागते ताकाचं. तसं हे विरजण हे चारही आपण बघितलं, गोकृपामृत, जीवामृत, डिकम्पोजर, हे सगळं विरजणरूपी काम करत असते. फक्त आपल्याला विरजण जमिनीला द्यायचं आहे आणि आपली जमीन अत्यंत सुपीक करून घ्यायची आहे. आणि होतेच. तुम्ही अमृत पाणी वापरल्यानंतर खरोखर मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की 8व्या दिवशी मोठ्या प्रमाणात गांडूळं आपल्या शेतांमध्ये दिसतात. आणि ते गांडूळं फक्त काही गांडूळं दिसलं त्याच्याबरोबर आपण बघितलंच की असंख्य जीवाणू कामाला लागलेले असतात आणि ते पिकांना जे पाहिजे ते पुरवण्याचं काम करतात. आणि कसं आहे की आपण जेव्हा हे सगळे कल्चर वापरतो तेव्हा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काही सेंद्रिय शेती करत असताना 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे पिकाचं फेरपालट. पिकाचं फेरपालट म्हणजे एक पीक पद्धती नको, एक दलावरती द्विदल, द्विदलावरती परत एक दल, अशा वेगवेगळ्या फेरपालट करून जमीन समृद्ध करायची. कारण एकाची विष्ठा दुसऱ्याचे अन्न असते. तसं पिकांमध्ये पण असते. पिकं व्यर्थद्रव्य सोडत असतात आणि एकाचं व्यर्थद्रव्य दुसऱ्या पिकाचं अन्न असते आणि आपले पिकं भरभरून येतात. आता हे विरजणरूपी सगळे जीवामृत, गोकृपामृत, डिकम्पोजर आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवजीवाणू तयार होतात. परंतु नुसते जीवजीवाणू तयार झाले म्हणजे झालं असं नाही, तर आपल्याला त्यांना काही खाद्यसुद्धा द्यावं लागेल. कर्ब वाढवण्यासाठी जीवाणूंना खाद्य म्हणून आपण आपल्या शेतातला काळी कचरा न पेटवता आपल्या शेतातला काळी कचरा तिथेच बारीक करून जिरवायचा आणि थोडंफार देशी गाईचे शेणखत मिळाले तर एकरी 2-3 ट्रॉली शेणखत आपल्या शेताला द्यायचं. आणि ह्या सगळ्या पद्धती एकमेकावर अवलंबून असल्यामुळे सगळं एक टप्प्याटप्प्याने आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून आपलं उत्पादनसुद्धा विषमुक्त आणि निरोगी उत्पादन घेऊन आपल्याही कुटुंबाला त्याचा फायदा होतो आणि आपली जमीनसुद्धा चांगली होते आणि सुपीक होते. पण ह्या सुपीक जमिनीमध्ये काय, तर आपण शेतकरी आहोत. आपल्याजवळ जीवाणूंचा मोठा साठा आहे आणि तो म्हणजे आपली देशी गाय. देशी गाईच्या 10 ग्रॅम शेणामध्ये
3 कोटी जीवाणू आहेत आणि आपल्याला रोज देशी गाय कमीत कमी 10 ते 15 किलोच्या वरच शेणखत देते. आणि आपल्या शेतातला समजा आपण चारा जो आहे तो निर्विषान्न तिला खाऊ घातला तर तिचंसुद्धा आरोग्य खूप चांगलं राहील आणि तिची पण येणारी जी पुढची पिढी आहे ते पण निरोगी असेल. आणि आपल्या घरात आपल्याला त्या गाईपासून शेण तर मिळणारच आहे, पण दूध तूप असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं आरोग्यसुद्धा निर्विष असल्यामुळे चांगलं राहण्यास मदत होईल. म्हणजे हे सगळी साखळी एकमेकावर अवलंबून आहे. आणि आपण जर शेतकरी आहे तर त्याच्याजवळ कमीत कमी 2 गायी असल्या तरी भरपूर आहे. आता मी माझे अनुभव सांगतो की माझ्याजवळ 98 साली मी 2 गायी घेतलेल्या होत्या आणि मी सुरुवातीला गायी घेतल्या आणि मग सप्टेंबर 99ला मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीला सुरुवात केली कारण आमचं जळगाव भाग जो आहे हा रावेर तालुक्यात असल्यामुळे हा पूर्ण केळीचा बेल्ट आहे. आणि जेव्हा मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे एकच पीक पद्धती होती. केळी झाली की परत केळी, केळी काढली की परत केळी. आणि त्याच्यामुळे आमच्या जमिनीचा कट जो आहे तो कमी प्रमाणात होऊन आम्हाला उत्पन्नाच्या मर्यादा येऊ लागल्या होत्या. परंतु मी 1999ला मोहन देशपांडे यांचा परिसंवाद ऐकला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ऋषी कृषी देशपांडे या पद्धतीने शेती करू लागलो. तेव्हा मी सुरुवातीला त्यांच्या सांगितल्याप्रमाणे केळीला मी एका वर्षामध्ये त्यावेळेस 8 डोस दिलेले होते अमृत पाण्याचे. अंगारा भरपूर वापरलेला होता आणि मला रासायनिक खत देऊन जी रास केळीची पडत होती, जी वजन मिळत होतं त्याच्यापेक्षा 99 साली मी जी केळी लावली होती ऋषी कृषी पद्धतीने त्याच्यामध्ये मला 2 किलो जास्त उत्पादन मिळालं होतं. तेव्हा माझ्या घरच्यांचा विरोध होता सुरुवातीला की तू हे सेंद्रिय शेती करू नको, तू शिकलेला आहे, तू नोकरी कर आणि ह्या मधातुपाने काय शेती होणार आहे किंवा गाईच्या शेणाने नुसत्या काय शेती होणार आहे. मी इतक्या वर्षापासून शेती करतो आहे तर याच्यात तू जी शेती आहे हे सगळी उत्पादन कमी होऊन जाईल आणि आपण कर्जबाजारी होऊ नये, शेती विकावी लागेल अशा घरच्यांची मानसिकता होती. परंतु मी ते न जुमानता सातत्याने देशी गाईच्या शेणाचा वापर करून, अमृत पाण्याचा वापर करून, जीवामृतचा वापर करून, आता हे गोकृपा मागच्या वर्षापासून मला मिळालेला आहे त्याचा वापर करून, डिकम्पोजरचा वापर करून, डिकम्पोजरचे वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट बनवणे, गोकृपापासून गोकृपाच्या फवारण्या घ्यायच्या, असे वेगवेगळे अनुभव घेत मी आता ह्या वर्षी माझा केळी आहे ती कापणी सुरू आहे आता आणि त्याचा 24 किलोचा ॲव्हरेज येतो आहे. कांदे मी घेतले यावर्षी, त्यांचा एकरी मला 140 क्विंटल कांदे झाले. फक्त मी त्याच्यामध्ये गोकृपाच्या 4 फवारण्या, 1 अमृत पाण्याचा डोस, काही थोडंफार मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी असं करून भरघोस उत्पन्न मला मिळत आहे. तसेच गाईच्या शेणामध्ये असंख्य जीवाणू तर आहेच, परंतु गोमूत्रसुद्धा तितकंच फायदेशीर आहे. एखाद्या वेळेस व्हायरससारखे भरपूर आजार येतात पावसाळ्यामध्ये, त्यावेळेस जर आपल्याला गरज वाटली तर एका पंपाला 250 ml गोमूत्र घेऊन पिकावर न फवारता आपण ते हवेमध्ये फवारले पाहिजे. आणि हवेच्या दिशेने सकाळच्या वेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा चालते, त्यावेळेस पश्चिमेकडून पंपाचं नोझल जे आहे ते पूर्वेकडे करायचं आणि हवेमध्ये पूर्वेकडे फवारणी करत चालायची. जोपर्यंत आपल्याला दिसते की इथपर्यंत हे फवारण्याचे बारीक जे पार्टिकल्स जात आहेत तर ते पार्टिकल जिथपर्यंत जातात त्याच्या पुढे जाऊन परत हवेमध्ये फवारणी करायची. किंवा ह्या पश्चिमेच्या बांधावरून आपण जर फवारणी करत असले तर पूर्वेच्या बांधावर एखादा माणूस उभा करून त्याला गोमूत्राची वास आली म्हणजे गोमूत्र फवारणी बंद करायची. त्याच्यामुळे सुद्धा जमिनीतले व्हायरस आणि हवेतले व्हायरस हे नष्ट होऊन आपलं पीक निरोगी येते आणि एकदम चांगल्या प्रकारचे विषमुक्त उत्पादन आपल्याला घेता येते. तसेच आम्ही रब्बीमध्ये हरभऱ्याचे मी पीक घेतो. हरभऱ्याचे पीक
मी यावर्षी असं घेतलं की एकरी फक्त 6 किलो बियाणं वापरून त्याला बीजसंस्कार केले आणि 6 किलो बियाणे एका एकरमध्ये 2 ओळी 5 फुटावर 2 ओळी 6 किलो बियाणे टोकन करून ह्यावर्षी मला एकरी 8 पोते हरभरा झाला. त्याच्यावरती मी 4 गोकृपामृतच्या फवारण्या घेतल्या आणि ड्रीपमधून गोकृपामृत एकदा एकरी 200 लिटर त्याला दिलं होतं. आणि गोकृपाच्या फवारण्या घेऊन परत एक चौथं असं प्रिपरेशन आहे ते सुद्धा वापरलेलं होतं, दूध गुळ अंडी. तर हे भरतदादा रानरुई पंढरपूरचे यांनी हे तयार केलेलं एक द्रावण आहे. तर ते द्रावण आपण समजून घेऊ. ते द्रावण त्याचे खूप जबरदस्त रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत आहे आणि आम्हाला पण आम्ही अनुभव घेतो आहे. आमच्या उत्पादनात खूप DGA-मुळे खूप वाढ पडली आहे. दूध गुळ अंडी म्हणजे DGA. तर दूध गुळ अंडीमध्ये कसं करायचं तर 3 ते 4 लिटर दूध गाईचं किंवा म्हशीचंही चालेल, 10 ते 15 अंडी आणि जितका दूध तितकंच गुळ घ्यायचं. 3 ते 4 किलो गुळ. अंडे फोडून त्याच्यामध्ये 4 लिंबू पिळून घ्यायचे आणि अंडे आणि लिंबू पिळून घेतलं की हे द्रावण दूध गुळ आणि अंडी हे एका 200 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि तुम्ही जमिनीमध्ये द्यायचं आणि हे ड्रीपमधून आपण सोडू शकतो. आणि त्याचे जबरदस्त मिनरल्स खनिज त्याच्यामधून मिळतात. काही कॅल्शियम मिळते, अमिनो ॲसिड तयार होतात आणि जीवाणूंना खूप मोठ्या प्रमाणात खाद्यसुद्धा मिळते आणि आपली जीवाणू समृद्ध जमीन होते आणि पीक एकदम निरोगी येते. आणि अशा वेगवेगळे हे वापरून आपल्याला कोणत्याही वादात पडायचे नाही आहे की जीवामृत चांगलं आहे, फक्त अमृत पाणीच चांगलं आहे, डिकम्पोजरमुळे गाई कोणी घेणार नाही किंवा गायींच्या याच्यावर परिणाम होईल, गोकृपा अमृतच चांगलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्याला जीवाणू वाढवण्यासाठी जे चांगले तज्ज्ञ लोक आहेत किंवा ज्यांनी शेतकऱ्यांनी अनुभव घेतला आहे त्यांच्या सगळ्यांचा अनुभवाचा सार घेऊन आपल्याला आपल्या शेतीमध्ये जीवाणूंची संख्या, गांडुळांची संख्या आणि सगळे मिनरल्स जे आपल्याला लोणच्यासारखे सगळं जेवणात जसं आपण लोणचं वापरतो तसं थोडे मिनरल्ससुद्धा लागतात, मीठसुद्धा लागते. तसं आपण जे काय चांगलं आहे ते प्रत्येक तज्ज्ञांचं किंवा ज्या शेतकऱ्यांनी जे अनुभव घेतलेले आहे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, निरोगी उत्पन्न येते आहे, विषमुक्त येते आहे, या सगळ्यांचा सार आपल्या शेतात वापरून आपण आपली शेती जीवाणूंनी समृद्ध करून ह्या भूमी सुपोषण अभियानाला आपण हातभार लावून आपलीसुद्धा शेती समृद्ध करूया, आपलं कुटुंब समृद्ध करूया, आपल्या देशी गायींची पण सेवा करूया. त्यांनासुद्धा निर्विष चारा मिळाला तर आपल्याला निर्विष दूध मिळेल, तूप मिळेल, तेच आपल्या शेतात आपल्याला वापरता येईल आणि शेणखतसुद्धा शुद्ध प्रमाणात मिळेल. असं हे सगळं चांगलं जे काय आहे ज्याच्याकडून जे चांगलं घेता येईल ते वापरून आपण आपली जमीन समृद्ध करू. आणि आपले भूमी सुपोषण अभियानाला पण सुरुवात झालेली आहे आणि आतापासून आपण एक निश्चय करू. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, पेरणीला सुरुवात होईल, तर सुरुवात आपण 15 किलो अंगारा जमिनीत टाकून घेऊया आणि बीजसंस्कारासाठी कापूस म्हणा, आता ज्वारी जे पिकं उडीद मूग आपण पेरू त्याचं बीज संस्कार करून त्याला सावलीत वाळवून आपल्या घातीनुसार आपण तयार करून बीज संस्कारापासून आणि अंगारापासून सुरुवात करून तुम्हाला जे वापरायचं आहे, डिकम्पोजर वापरायचं आहे डिकम्पोजर वापरू, गोकृपा ज्याला शक्य आहे ते गोकृपा वापरतील, ज्यांना अमृतपाणी शक्य आहे ते अमृतपाणी वापरतील, ज्यांना जीवामृत आहे शक्य आहे ते जीवामृत वापरतील. आपल्याला जे काय चांगलं आहे ते वापरून आपली शेती समृद्ध करूया. जय हिंद, जय भारत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.